भारत न्यूज 44। अंबरनाथ तालुक्यातील खरड श्री मलंगड रोड येथे श्री हनुमान जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेला कीर्तन महोत्सव आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। 2 एप्रिल ते 6 एप्रिल 2026 दरम्यान पार पडलेल्या या सोहळ्यात परिसरातील तसेच दूरवरून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घेतला। या सोहळ्याचे आयोजन हबप श्रीपाद बाबा यांच्या आशीर्वादाने आणि वसुधैव कुटुंबकम आणि आध्यात्मिक विद्यापीठ वामन बाबा गोशाळा आश्रमचे आचार्य हबप प्रल्हाद महाराज शास्त्री यांच्या प्रेरणेने करण्यात आले होते। चैत्र पौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता विधिवत कलश पूजन करून या महोत्सवाची मंगलमय सुरुवात करण्यात आली। महोत्सवाच्या कालावधीत दररोज पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांची मालिकाच अनुभवायला मिळाली। पहाटे 5 ते 7 या वेळेत काकडा भजनाचे वातावरण भक्तिमय होत असे। त्यानंतर सकाळी 7 ते 8 या वेळेत श्री पांडुरंगाष्टक, श्री कृष्ण अष्टक, गायत्री मंत्र, अन्नपूर्णा स्तोत्र आणि रामरक्षा यांचे सामूहिक पठण करण्यात येत होते। सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 1:30 ते सायंकाळी 5 या वेळेत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण करण्यात आले। सायंकाळी 5:30 ते 7 या वेळेत हरिपाठ सादर करण्यात येत होता। रात्री 7 ते 9 या वेळेत नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनांचा कार्यक्रम होत असे, ज्यामध्ये भाविक मंत्रमुग्ध होत होते। कीर्तनानंतर जागर सादर करून दिवसाचा समारोप केला जात होता। महोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री गावदेवी महिला हरिपाठ मंडळ खरड यांनी सादर केलेल्या भजनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली। त्यानंतर रात्री हबप चैतन महाराज म्हात्रे, अध्यक्ष वारकरी संप्रदाय मंडळ डोंबिवली यांच्या सुश्राव्य कीर्तनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। याच दिवशी श्री हनुमान उत्सवाची भव्य पालखी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली। गावातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या पालखी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला। या सोहळ्याचे आयोजन श्री सत्यवान गायकर यांनी केले। त्यांच्या सहकार्यामुळे हा सोहळा निर्विघ्नपणे आणि उत्साहात पार पडला। एकूणच खरड गावातील हा हनुमान जयंती महोत्सव भक्ती, परंपरा आणि सामूहिक सहभागाचा एक उत्तम नमुना ठरला।
अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा भारत न्यूज 44.